सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे सहकार नगर येथे एक धक्कादायक घटना घडली असून महागड्या मोबाईलसाठी आईनं पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणानं वाढदिवसाच्या दिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आर्यन सुभाष रवंदे, वय 22 असं असून तो आपल्या आई समवेत जामसंडे सहकार नगर येथील स्वमालकीच्या घरात राहत होता। ही घटना गुरुवारी 5 मार्च रात्री सुमारे 11:20 घडली आहे। या प्रकरणी देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्यन हा मेहनती स्वभावाचा तरुण होता। तो वेल्डिंगसह इतर मजुरीची कामं करून आपल्या आईला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करत होता। त्याची आईही मोलमजुरी करून घर चालवत होती। आई मुलगा दोघेही मेहनत करून संसार सांभाळत होते। 5 मार्च हा आर्यनचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त त्याला महागडा नवीन मोबाईल खरेदी करायचा होता। यासाठी त्यानं आपल्या आईकडे पैशांची मागणी केली होती। मात्र घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आईनं पैसे देण्यास नकार दिला। यामुळे आर्यन नाराज झाला आणि काही वेळ तो शांत बसला होता। रात्री उशिरा रागाच्या भरात त्यानं घरातील हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। काही वेळाने ही बाब त्याच्या आईच्या लक्षात आली आणि घाबरलेल्या आईनं तातडीनं शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं। ग्रामस्थांच्या मदतीने आर्यनला तातडीनं खाली उतरवून जामसंडे येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। यानंतर आर्यनचा मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मूळ इचलकरंजी गावात पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले। या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आलेली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करतायत। कोकण कट्टा न्यूज, देवगड, सिंधुदुर्ग। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।